गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक रस्ते वाहून गेले आहे। विशेष म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर गेली 4 ते 5 वर्षापासून बांधकाम सुरू आहे। ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी वळण रस्ते बनविण्यात आले आहे। पहिल्याच पावसात हे वळण रस्ते वाहून गेल्याने आता आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे। विशेष म्हणजे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या 3 राज्यांची या रस्त्यावर वर्दळ असते। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वाहन पहाटेपासूनच अडकून पडले आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, एसटी महामंडळचे कर्मचारी आहेत। या ठिकाणी कशी परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। काय सांगाल, कुठे जाणार होते आणि काय परिस्थिती आहे? नियोजन शून्य काम आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचं। फक्त 1 महिन्याच्या आधी या ठिकाणी या पुलाच्या कामाला सुरुवात केली। संपूर्ण उन्हाळा या कामाकडे दुर्लक्ष केलं आणि पाऊस लागायच्या 1 महिन्याच्या आधी कामाला सुरुवात करण्यात आली। एवढा बिंडोक विभाग मला तरी नाही वाटत या देशामध्ये किंवा जगामध्ये कुठला असेल। उन्हाळ्यामध्ये जर हे काम जर सुरू केलं असतं दिवाळीनंतर, तर किमान इथे या ठिकाणी पूल उभा झाला असता। या पुलाची अडचण काय येणार आहे हे मी 2 महिन्याआधीच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोली यांना दूरध्वनीवरून सांगितलं होतं की तुम्ही हा जो पूल सुरू केला आहे या पुलामुळे जनतेला सोयीचं होणार नाही, उलट त्रास होईल। आणि आजची परिस्थिती ती या ठिकाणी दिसत आहे। या महामार्गावरून आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड यासारख्या राज्यातले लोक जातात आणि हा महामार्ग गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी एका विचित्र परिस्थितीत आहे। लोकांनी कसं जायचं, लोकांनी कसं यायचं? आज इथे ट्रॅफिक थांबलेली आहे आणि या पुलाला तलावाचं स्वरूप मिळालेलं आहे। खरं तर नॉन बेलेबल गुन्हे दाखल करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना अटक करून किमान 2-4 महिने तुरुंगात टाकायला पाहिजे। विशेष म्हणजे या रस्त्यावर विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे तसेच गरोदर मातांचे मोठे हाल होत असताना आपण दरवर्षीच बघतो। कशा प्रकारे त्यांना फटका बसत आहे? आता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापूर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र देशलीपेठ आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा आहे आणि त्याच्यानंतर सिरोंचावरून संदर्भ सेवेसाठी गडचिरोलीला पाठवलेले पेशंट काय विमानाने न्यायचे की हेलिकॉप्टरने न्यायचे? रस्ताच नाही या ठिकाणी। आता रस्त्यावर आपल्या सोबत आणखी एसटी महामंडळचे कर्मचारी आहेत। किती वाजेपासून तुम्ही या रस्त्यावर आहात? कशा प्रकारे तुम्हाला त्रास सहन करावा लागत आहे? मी सकाळी दामरंच्यावरून निघालो 7:30 वाजता। जवळपास आम्ही 9, सव्वा 9 वाजता इथे येऊन थांबलो। माझ्या गाडीमध्ये जवळपास 80 ते 85 प्रवासी आहेत। त्यामध्ये गरोदर महिला, वृद्ध, लहान असे खूप सारे प्रवासी आहेत आणि जवळपास आम्ही 1-1.5 तासपासून येथे ताटकळत पडलो आहोत। जर हा रस्ता जर उन्हाळ्यामध्येच जर यांनी पर्याय व्यवस्था करून ठेवली असती तर आज ही समस्या या ठिकाणी उभा राहिली नसती। या रोडवर बरेचसे पुलाचे कामं चालू आहेत। बऱ्याच ठिकाणी यापुढे आता जवळपास 2-3 महिने हा त्रास या ठिकाणी सामान्य नागरिकांसोबत सर्वांना सहन करावं लागणार आहे। तरी तातडीने याकडे गांभीर प्रशासनाने लक्ष दिलं आणि पर्यायी व्यवस्था जर केली तर सामान्य नागरिकांना आणि त्यासोबतच सर्वांना या ठिकाणी दिलासा मिळू शकतो। एकूणच आपण बघू शकता, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारला आहे। त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात काय घडत असेल हे विचार न केलेला बरं। विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या बांधकामाचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावी अशी मागणी केली जात असताना देखील मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे। अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासन काय करत आहे असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली।